त्या शूटिंग करणारे ए खालबट खालबटणार खाल शिलगणार आहे. त्या बिचारा गावे गाव पोचाडता साहेब मटेरियल तुमनं गावनं नाव कानान कोपरामा जाई ना ते कोणता गावनं कीर्तन शेबू दोंडायचा ना बुऱ्या जायला होता हो त्या गावमा. शूटिंग वालाच नाही गरज आहे त्या गावे गाव पोचाडतं त्याला बी उभं नाही राहू दे ना बिचारा दादा कथा घ्या बशी घ्या किती घ्या तुम्ही बी काय करशा. बिचारे एवढी मेहनत घेतात ते यूट्यूबवाले त्यांना तुम्ही लोकांनी सपोर्ट केला पाहिजे. हां दखाव त्या दादा दर राय ना ते बी लोक किती आणलाय ते किराणा कितलाही अडापण आहे भाऊ. अजून बी इथला कुंदा मातेले कवय तयार होई बाय व्हावं काय हरकत नाही. मला सुनील भाऊंनी कॉल केला म्हणले बाबा तुम्हाला यावं लागेल. खरं तर आमच्या दीदीची कथा चालू होती सुरतमध्ये. बोलू नका मायबाप सर्वांच्या पाया पडतो. आता विनोद जरा वजा करा. अरे माझं कीर्तन आहे कीर्तनाची जरा जाण ठेवान भान ठेवान राहू. कीर्तन आहे कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नसतं. मी जरा विनोदात सांगतो याचा अर्थ असा नका घेऊ. कीर्तनाची मर्यादा आहे महाराज. कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नसतं. आपण हिंदू धर्मातले लोक आहेत मुसलमान लोकांचा आपण काहीतरी काही लोक आहेत ना टिंगलट्या वडकीमध्ये काय घेतात त्यांना दुश्मन मानतात. पण काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या असतात. जर नमाज पडायला बसून गेले टाचण पडली तरी ती आवाज येतो तिचा. टाचण एवढी तेवढी पडल्याच्या नंतर तिचा आवाज येतो. आपला कीर्तन मा बी किचिर पिचिरच करा ना. अरे आता तर शांत राहा ना. काही विनोदाचा विषय असेल असला तर बरोबर आहे. काम नाही गरज नाही नुसतं बडबड बडबड बडबड. तुमले इथला बोलतं इराण तर मला गाव आटे व्यर्थ बडबड करायचं नाही. कारण आमचे तुकोबाराय सांगतात कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. कीर्तनात बडबड केल्याच्या नंतर वेळकाचा जन्म भेटतो. म्हणून वायबार बोलू नाही. मग तुम्ही राहोत का मी राहोत बोलू नका. कीर्तन टाइमपासचं साधन नाही आहे. कीर्तन टाइमपासचं साधन नाही. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी. कीर्तन करावं म्हणून आपण खूप खूप धन्यवाद. पण व्यर्थ बडबड करू नका. सगळ्यांच्या पाया पाया विनंती. एकमेकांची अजिबात बोलणे नाही. वाद आणि संवाद सुरत मध्ये दीदीची कथा चालू होती. मला येणं शक्य नाही होतं. आजचं काल्याचं कीर्तन आणि सुरत कसं राहत माहिती का 10 नंतर बाबासले माहिती शरद बाबासले भाऊसाहेब 10 नंतर दिवसाची सुरुवात. कीर्तन चालू आहे ना 11 वाजता 1 पर्यंत कीर्तन करणे. त्या लोकेशन जोडी 8 मिनिटात व्हायला म्हणजे कसं सोडाव तडेच मला 4 वाजता आणि 8 पोचा कमीत कमी 5:30 ते 6 तास लागला. मला माहिती कसं असतं माहिती कदाचित नाही पण माहिती असते. पण देणारा ज्या व्यक्तीला आपण भाऊ म्हणतो त्या व्यक्तीचा तो ठेवावा लागेल. सुनील भाऊ म्हणले काही झालं बाबा तुम्हाला यावं लागेल. त्यांच्या अनुषंगाने आणि माझ्यासोबत ज्यांचं बोलणं झालं ते म्हणजे दीपक हा दीपक दादांचा फोन आला. म्हणजे महाराज काही पण करा पण तेवढी तारीख घ्या. पुन्हा काय होईल फक्त इथलं वावर दोघं लोकांचा आग्रह होता. त्यांच्या तुम्हाला माता पित्यांचं दर्शन घडलं. कसं असतं माहिती तुम्हाला सांगायला आवडतं. जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी म्हणून न्याय साहेबांना भेटला. पण जोपर्यंत सुदेव नावाच्या ब्राह्मणाला चिठ्ठी देवापर्यंत पोहोचवली नाही तोपर्यंत भगवंत पती म्हणून रुक्मिणी आईला भेटले नाही. सुदेव नावाच्या ब्राह्मणामध्ये आले त्यांनी चिठ्ठी पोहोचवली तेव्हा जगाचा मालक रुक्मिणी आईला पती म्हणून भेटला. तसं तुमच्या मायबापाचं दर्शन घडवणारे दोघं लोक यांनी मध्यस्थ माझी चिठ्ठी पोहोचवली आणि मग आपला संपर्क जोडलेला आहे. तुम्हाला माता पित्यांचं दर्शन घडलं. दुग्ध शर्करा योगा आल्याच्या मनस्वी समाधान वाटते. योगा मला जो मोबाईल होता तोच दौडी घ्या म्हणा चोरायना मारसो माराने एक मोबाईल पडी घ्या. आता जो कॉन्टॅक्ट नंबर होता तोच नाही तर मी बोलायचं कोणासोबत कसं तरी मी आता सुनील भाऊ सोबत कॉन्टॅक्ट केला. त्याच्यानंतर शरद बाबांचा फोन बाबा पर्यंत किती वाजेपर्यंत शरद बाबा आहेत म्हणजे एक समाधान वाटतं. कोणीतरी आपली आहे म्हणजे तुम्ही व्यायाम नाही येतो. पण शरद बाबांचा फोन आला म्हणजे आपलं कोणीतरी आहे. स्वतः कीर्तनकार आहेत तरी इथं गायनाला उभी त्यांच्या मनाची श्रीमंती. नाही तर एक कीर्तनकार दुसरा कीर्तनकार ना कीर्तन मग गायन कर
गायन करायला जाऊ द्या, कीर्तन ऐकायला येत नाही, इथला काय काय वायबा राहतात. हा हो जुना लोक म्हणत ना मालकुमानी म्हणा गर्दवानी आणि बेडकी सारखा हात असा रास बाकी ना. पण आमना बाबाला काय घेणं देणं नाही. कीर्तन बोलाव चलाव म्हणजे हे माझं पहिले कीर्तन नसेल. बऱ्याच कीर्तनांना बाबा घरी असले येतात. शरद बाबा आहेत, त्यांच्यासोबत गायनाला आमचे भाऊसाहेब बाबा आहेत आणि जे मृदंगाला साथ करतात ते म्हणजे आमच्या सर्व कीर्तनकारांचे लाडके आणि जीवाभावाचे असणारे आमचे नंदूबाबा. हे सगळे विद्यार्थी नंदूबाबांचे. बाबांच्या संस्थेमध्ये कमीत कमी 100-150 विद्यार्थी आहेत आणि 100-150 विद्यार्थी बाबा शिकवतात. पखवाज असेल, गायन असेल, जे पण वारकरी शिक्षण आहे ते सर्व बाबा त्यांच्या संस्थेमध्ये देतात. आणि आता मला वाटतं बाबांनी 25 तारखेपासून शिबिर घेतलेलं आहे. 25 एप्रिल ते 21 मे पर्यंत शिबिर पण आहे. ज्यांना कोणाला वाटते की नक्की पोरांना पाठवा, जोपर्यंत तुम्ही पोरांना असं शिबिर वगैरे करवत नाही तोपर्यंत त्यांना आपला धर्म कळणार नाही. आणि धर्म कळला नाही तर जगून फायदा नाही. इथं गेल्याच्या नंतर कदाचित तो कीर्तनकार नाही होणार, कदाचित तो गायनाचार्य नाही होणार, मृदंगाचार्य नाही होणार, पण तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला मायबाप समजेल एवढी गॅरंटी. नहीं तो पूरे शिकाडाना नाना पूरे अमेरिका में बाप तट हुई घर मैवासी गलीवाला जो तो लोग तोडून दलाल. म्हणजे शिकू नका आपलं दुमत शिकवा, पण त्यांना संस्काराची जोड असली पाहिजे. संस्काराची जोड असली की आपलं म्हातार पण सुखात जाते. विठ्ठल अजून दुसरी कीर्तनकार म्हणजे आमची लिंबायतीची माझे बाबांचं काम तसं साधं बोलून माझी पहिल्या वर्षाला कथा होती ना, पूर्ण 8 दिवस बाबांकडे मला दोघंही नवरा बायको, बाबा पण आणि आमच्या आई लय दिलं लोक. सकाळी मग नाश्ता खावान बाबा आई निंबायची पाहिजे तब्येत सुधार नाही ते इथला पहिला सुनील भाऊ कसं हात पाय पोट मात पण चांगलं परिसर चांगला आहे. तुमच्या परिसरात भरपूर कार्यक्रम झाले, फक्त नेमगाव सुटलं होतं. आता नेमगाव बी पूर्ण करून चालू. हा कार्यक्रम कोकणामध्ये पोहोचवण्याचे दोनच दोघंही दादा आमचे विशाल भैया असतात, आमचे दादा विशाल दादा उदय दादा म्हणजे अच्छा बरोबर. वाह विठ्ठल आजही काही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होऊन गेले, ज्यांनी संविधान लिहिले. त्या संविधानाचे गुरु म्हणजे संविधान लिहिणाऱ्यांचे गुरु म्हणजे ज्यांनी भारताला संविधान लिहिले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान लिहिले. जे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा. जर ठरवलं असलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सपोर्ट केला नसता तर आज भारताला संविधान भेटलं नसतं. भारताला संविधान देण्याच्या मागे जेवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव तेवढंच महात्मा ज्योतिबा फुलेंचं सुद्धा. काही लोक आज बी जातपात तरी बसले. अरे जातीपाती सोडा, जातीपातीचा काय पुडका घेऊन बसला. जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना, मागच्यांना पुढे करण्याचा प्रयत्न करा. जीवनात आपल्यावर कृपा केल्याशिवाय नाही शेतकऱ्यांचा हिताचा विचार करणारी व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले.
महत्वाचा पॉइंट इथं बसलेल्या महिला यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा पहिले फक्त चूल आणि बाई बाहेर महात्मा ज्योतिबा फुले त्या विचारांच्या विरोधी आज शिक्षणाचा अधिकार तुम्हाला मिळालेला आहे. कोणती कोणती बाई काय 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 दांगडू ऐकलं रे नाम ऐकलं हे यार बस रे बस करा महाराज काय केला पाडा विठ्ठल आमची निंबाई बापू साहेब आई पण आले आमच्या आई साहेब आले पूर्ण फॅमिली चालली महात्मा ज्योतिबा फुलेंना माहिती जीवनामध्ये माणसाला जर सक्सेस मिळवायचं असेल तर त्याला बाईचा सपोर्ट शिवाय माणसाचं शहाणपण नाही. जोपर्यंत बाईचा सपोर्ट नाही तोपर्यंत माणसाचं शहाणपण नाही. हे महात्मा ज्योतिबा फुलेंना माहिती होतं म्हणून बायांना तेवढा अधिकार मिळवून दिला. पण तो अधिकार मिळवल्याच्या नंतर बाकीच्या महिला त्याचा फायदा घेता आनंद घेता पण बाकीच्या बाया त्याचा दुरुपयोग करतात. तेवढं बरं नेमगाव कारण बाबा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्यांना सुद्धा पत्नीचा सपोर्ट होता. महिला मातांना जर नवऱ्याला बघायचं असेल तर सपोर्ट करावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सपोर्ट करणारी त्यांची रमाई सांगतोय का लग्न तेवढे जसं ऐका ना विठ्ठल आणि महात्मा ज्योतिबांचाही सपोर्ट माणूस भारताचं संविधान लिहितो महाराज दोघंकडनं सपोर्ट त्याच्या आणि असा सपोर्ट असावा पत्नीला सावित्रीबाई फुले पत्नीला शिकवलं समाज पत्नीवर शेण दगड फेकत होते तेही सहन केलं स्वतःने अपमान सहन केला आणि स्त्री शिक्षणाचा अधिकार तुम्हाला दिला हे सत्यशोधक ज्योतिबा फुले जय विठ्ठल
ऐका ना दादा, अभंग कोण तू खबर आहे ज्यांची 5 लाख लोकांना दान करावी कोण तू खबर आहे जाडून कोण तू खबर आहे संसाराच्या नावे घालून आणि ती तू खबर आहे आणि स्वतःही आणि स्वतःलाही सांगितलं की जीवनामध्ये माझ्यावर जेव्हा खरे उपकार असतील माझ्या जीवनामध्ये माझ्यावर खरे उपकार आई बाबा जन्माला घालण्याचा अधिकार त्यांनी जन्माला घातला अधिकार त्यांचा मोठा कोण जगणं शिकवलं ते संतांनी म्हणून त्यांची उपकार असतील विठ्ठल 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 संतांचे उपकार आहे महाराज कारण संतांनी आपल्या जीवांना समजून आणि पटवून सांगितले ज्यांनी समजून घेतलं त्यांचं जीवन सक्सेस झालं संतांनी सांगितलेल्या नियमाचं पालन केलं की त्यांचं जीवन सक्सेस झालं हो ज्यांनी नाही ऐकलं ते आज बी फसगत मारत्या बरोबर आहे की नाही संतांचा संदेश संतांचे ग्रंथ वाचले ए बारकाऊ अरे बोल नका रे संतांनी सांगितलेला संदेश ऐकल्याच्या नंतर जीवनाचं सार्थक झालं पण बाकीच्यांनी ऐकलं नाही म्हणून त्यांची फसगत आहे फॉर एक्झाम्पल थोडंसं उदाहरण देतो तुमच्या लक्षात येण्यासाठी रामायणातला विषय बाबा लोक बसलेत म्हणून मला सांगायला आवडेल जरा चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय मालकाईन तुम्ही जर सांगत मी उसड घसड करीन बिनिंग जास ऐकणारा लोक दिक राहणार म्हणून सांगा ना मनोय राहणार दोंडायचे करणं कीर्तन राही ना का शरद बाबा कीर्तन सहित आणि पोरे समूह सहित राहत आला त्याने कीर्तन निदान तुम्हाला पोरे तरी तुम्ही समाज जा बहिणी असून त्या बी मन अंगलाय देतीस विठ्ठल विठ्ठल पुरत केले मी 300-350 किलोमीटर तर नेल शे आणि तिथलंच नाही इथलं प्रवास करीने बी बुक्या गोमालाय राहिनो शांतता लागू द्या हो विठ्ठल 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 संतांनी दिलेल्या नियमावर चालले ना ते सक्सेस झाले आणि हुकले बाकीचे नियमात नाही राहिले मग ऐका ना दादा रामायणातलं उदाहरण सांगायला आवडतं मला तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे रामायणातलं चरित्र काही लोकांनी टीव्हीला रामायण बघितलेलं आहे काही लोकांनी ग्रंथामध्ये वाचलेलं असेल सगळ्यांच्या डोळ्यासमोरून गेलेलं आहे पण मला सांगायला आवडेल भगवंत जेव्हा चौदा वर्षाच्या वनवासाला माझे प्रभू गेले 14 वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी प्रसंग असा हरण दिसली सीतामय्याला हरण दिसली सोन्याची हरण बघितली आणि सीतामय्यानं प्रभूंना सांगितलं स्वामी धनी ऐका ना हरण सोन्याची दिसते सोन्याची हरण तिची त्वचा चांबडी काढा आणि त्या चांबडीची मला चोडी शिवायची म्हणली हरण सोन्याची असती का विठ्ठल 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 सोन्याचे हरण बघितलं पतिदेवांना सांगितलं स्वामी धनी ऐका ना हरण दिसली सोन्याची त्या हरणाची चांबडी काढा तिच्याकडून मला चोडी शिवायची पण सीतामय्यानं पतिदेवांना सांगितलं ना सोन्याचे हरण नाही असं सांगायला आणि दाखवण्यासाठी आवाज दिला म्हणत होती स्वामी प्रभू धनी आणि पहिल्या बाया नवऱ्याला असंच बोलेत धनी कारण जर एखादी देराणी जेठाणीने कोणी एखादी जेठाणीने विचार का बिन मंदिर दिकी नाही राहणार हा आमना मालकानी बाजारले जायलेत ना ताई पहिल्या बाया आमना मालक बाजारले जायला शेतच हाती मालक नाही हाती
व आदितीना पप्पा. हा ते धनीन मालक स्वामी काहीच राहिलं नाही. हा ते दिदीना पप्पा, दादूना पप्पा, चेटाड दे त्या पप्पाले. पुरा सत्यानाश करीन टी दिना तुम्ही संस्कृतीना. वाटतुड केलं राव सर्व. पहिलं काहीच राहिलं नाही. जुनं ते सोनं म्हणतलो की मी म्हणा कीर्तनमा जुनं सांगाना प्रयत्न करच. जुनं कितलं भारी होतं ऐका. या म्हणा टोपीवाला बाबा बसेलेत, यासले विचारा. यासना हातना लग्न संबंध जोडेल, यासना हातना जोडेल लग्ने 100/95% संसार करेत पोरी आणि पोरे. 5% फारकती वयत. का बर? लग्न संबंध जोडाले संगे म्हातारा लय जायत त्या 2-4. आणि त्या म्हातारा घरमा घुसताच अंदाज सापडायलेत. नुसतं दरवाजामा पाय टाकताच पोऱ्याला लगेच सांगे ए चहा नाश्ता यामा पोड नको घरची लग रे. घरमा पाय टाकताच वय किलियत. म्हणजे आपला लेवलना लोकीने लगेच ध्यान माही जाय त्यासनं. जर लोके चांगला आहेत बावड्या चांगला विचार कर रे. पोर चांगली दिकी राहिनी, चांगला माणूसनी पोर दिकी राहिनी, पोरना बाप बी चांगला आहे, मायना बी वापर चांगला आहे, त्या लगेच अंदाज लायलेत. आणि असा अंदाज लाईस नाही त्या म्हातारा लग्न जोडेत ना 100/95% लग्ने टिकेत आणि 5% फारकत्या वयत. पण आता इथलं उलट होई जायला ना 100/95 फारकत्या आणि 5च टिकी राहणार. का बर? हाती पोरी दखालेच पोरे पोरे जातच. यासले जर सांगा ना 1-2 म्हाताराला नाही 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 पहिले मी देखीस नाही ते यासले देखील द्या मी नंतर जासू. आणि आव जर जास ना सांगे 2-4 मित्र लय जास. मित्रल सांगे लय जास पोर दखाले आणि पोर पाणी लईस नाही सौ मित्र लिचारस खार भावड्या पटणीर तुले. हो भाऊ तून करता आलेत रे आप्पा. तू तर बावड्या लिचारशे तो उभा पिकोर ताबा लिहिली रे आप्पा. कितला येडा पण असे हो. पहिले जुनासना जो अनुभव होता हा जुनासना जो अनुभव होता तो मोठा होता. आत्याना जे पोरे करतस ना पुरा सत्यानाश करेन ती द्यायचे. तुमले अजून बी सांग जीवनमा सक्सेस बनवय ना. मी आज बी बाबा मला जरी एखादा म्हातारा भेटी घ्या ना मी आज बी म्हातारां जोडे जाई बटस आणि बाबांनी इच्छा नसताना गप्पा मारायला प्रयत्न करस. कारण यासना पहिन एखादा अनुभव असा रास ना की आपण आपला जीवनमा काही गोष्टीसमा सक्सेस होई जातं यासना अनुभवमा. हां बाबा लोकेशले तुम्ही व्हॅल्यू द्या महत्व द्या. बल तर मटेरियल राहतेस ना पण त्यासने आपल्यापेक्षा जास्त पावसाळा उन्हाळा खायला राहतस. हो जुनं ते सोनं असंच थोडी म्हणतस. त्यासले विचारत जा. बऱ्याच गोष्टी भारी आहेत त्यासने. हो अजून सांगस त्या बाबा लोके बसेलेत अरे व्यासपीठवर म्हणा बाबा बसेलेत या बाबा बसेलेत इकडे आमना महाराज येतं निंबायती ना. हो या नाही म्हणत तरी 50, 55, 60 ना पुढे ना. याच्या बाबा आहेत ते बटा 60 ना पुढला आहे तशा टोपीवाला बाबा. 60 ना पुढला बाबा आहे तर फक्त त्यास ना गाल दकिल्या. हा नुसता लाल असा चमकी राहणार गाल त्यास ना. हां 60 वर्षनी वयमा सुद्धा गाल चमकी राहणार. आपला 25-25 वर्ष ना पोरेस ना गाला असा आहेत खोबरान वाट्या का मावाळले तर खावालेच चांगलं नाही महाराज. त्यासले विचारा तुम्ही जर त्यासना टाइमले लहानपणे बाजी संपी जाय ना बाजी सरी गई मायले सांग आई भूक लागेले त्यासनी माय असं काही महिने खावाडे बहिणीसोन भाजी राव पोळी राव भाजी आपलं भाकर राव पोळी राव तिना काला मोड देत त्यावर गुई चुरी देत तेल टाक देत खाय भाऊ गुई तेल ना काला असा दांडगल्ला राहत पोरी. हां गुई तेल ना काला खायत ना दांडगल्ला राहत. हा ते आपला पोरेसले या बहिणी मॅगी बनाय देतेस. ओ माडी तू त्याला खावाडशी मॅगी तो दी ना आगी. तू त्याला चांगलं खावाडत जाय काकू. असं काय माय खावाडशी कसा टाया बुडी. हा जुन्या बऱ्याच गोष्टी शिकासारख्या शेतीस. हा विडल विडल विठ्ठल 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 जुनं जुनं सांगो तरी आपलं कीर्तन होय जास 2.5-3 तास बोलले जा तुम्ही. जुनानी काय हिंमत काय ताकद आहे ऐका. पहिला म्हातारा जर आते बी बसेलेत ना त्याशी बैठक देखील शरद बाबा कसा बसेलेत या बाबा आपल्यापेक्षा ते मुकला फरक होय ना निम्मेना तरी फरक होय असताना आपला तरी बाबा देखील त्याशने बैठक. आणि आपला
25 25 30 30 वरील ना बसते ना कथा पाहिलं माटी तीन कथा वाकडा होतीन कथा तिरपा होतीन ताकद नाही ना हो महाराज खावायलाच चांगलं नाही यासले विचारा यास ना मायबाप पायटामा संध्याकाळले रातले जेवण होईना म्हणजे कच्ची उडीद नेत आहे पिंजी देत आणि कच्ची उडीद नेत आहे खावाड्यात असं दांडगाला म्हातारा राय हा पहिले बैल राहत आऊतले हो आऊत आकलनं पडे तरुण वय माया बाबासले विचारा एखादा बैल जर आलका पडे ना एकच गुदामा बसाड देत अशी ताकद होती हां बैलले सुद्धा बसाड देत अशी ताकद होती पहिला माणसेच मग आणि आता आपला पोरे बाबू आमना दोंडायचा मग 23 वरीस ना पोऱ्याना हात मोडेल होता गयामा पाटा गुंडाय गुंडाय फिरण्याचा म्हणतं काय रे बावड्या काय वेगळी काय नाही म्हणे महाराज मी मन म्हणा बाबा तू म्हणे मागे बकरी येऊन मला गोमाल देणं म्हणे तुम्ही अण्णा गंदा मारतो गंदा बकरीन गोमाल देणं हात मोडले ना तुम्ही ओ बानट सुरूत ना खावाले चांगलं नाही हो आगो सांग जुनामा काय ताकद आहे ज्या महात्मा ज्योतिबा फुलेसनं चरित्र सांगा मी सुरुवातले त्या महात्मा ज्योतिबा फुलेसनी पत्नी कोण सावित्रीमाई फुले सावित्रीमाईना बघा बरं जुनामा काय ताकद होती शरद बाबा भाऊसाहेब बाबा सावित्रीमाई फुलेंचा एखादा फोटो दाखवा ज्या फोटोमध्ये सावित्रीमाईंनी पदर घेतलेला नाही असा एखादा फोटो दाखवा बहिणीसवा दिकस का नाही अहिल्यामाता होळकर जे मंदिरातले देव मंदिरात बसवून ठेवण्यामध्ये राजे छत्रपती शिवरायांचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अहिल्यादेवी होळकरांचा पण आहे पण मला अहिल्यादेवीना एखादा फोटो देखाड द्या बिगर पदर ना शेका अजिबात नाही राजे छत्रपती शिवरायांची माय मासाहेब जिजाऊ एखादा बिनपदरना फोटो अजिबात नाही बाकीने बाया सांगतील महाराष्ट्रापर्यंत काय जाय ना जुनं येते आणि जुनं टिकाळ आले देखा अजून बी बसेल माया म्हणे 50-60 पुढल्या काकू असले विचारा डोकावर ना पदर पडू देतेच नाही अजून बी खेडागावमा शेवा बरी संस्कृती डोकावर ना पदर पडू देतेच नाही अजून सांगास आपला काना देशनी पोरगी राष्ट्रपती बोलू नका भाऊ बोलू नका बोलू नका बोलू नका बोलू नका मायबाप बोलू नका आई बोलू नाही व्यर्थ बडबड करानच नाही बरं का शरद बाबा आपलं तत्व असं आहे आपला बोलेलनी किंमत वस होई तरच बोला ना मला 70 बेटाशिवाय म्हणत चितच लागत नाही तुम्ही फुकट का बदमतस मला अजून समजत नाही येडापणा बंद करावा आपला बोलानी किंमत वाढावा हो तुम्ही लोके किती जाता आवरणार आहे बसणार आहे तर लोक बोलो अरे 70 बेटाशिवाय बादर बोलत नाही विडाल विडाल विठ्ठल 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 आपल्या काना देशाची बाई राष्ट्रपती झाली राष्ट्रपती पण एखादा फोटो दाखवा त्या मायचा बिनपदराचा राष्ट्रपती झाली महिला पुरुष मंडळी कोणी बोलणार नाही महिला माता तुम्ही उत्तर देसान आपल्या काना देशाची बाई राष्ट्रपती झाली त्या मायचं नाव काय वाताई प्रतिभाताई पाटील एखादा फोटो दाखडा ती ताईना बिनपदरना शे का अजिबात नाही म्हणजे राष्ट्रपती सुद्धा बिनपदरनी राहत नाही सावित्रीमाई फुले बिनपदरनी नाही अहिल्यादेवी होळकर बिनपदरनी नाही जिजाऊ मासाहेब बिनपदरनी राहिनी नाही प्रतिभाताई पाटील आत्या आपला डोळा देखत नाही गोष्ट आहे राष्ट्रपती वेगळी माय तरी बिगर पदरनी राहत नाही हनुमान बहीण बचत गटनी मीटिंगले जास नि पलो तीर पाकोसस ओ संगू काकू तू पदरले वो बहीण तू खिचडी वाटस हो ताई अरे राष्ट्रपती पदरले नाही आई बहीण बचत गटनी मीटिंगले जास नि पलो तीर पाकोसस बानड सोरत नाही विडल 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 विठ्ठल विठ्ठल तेवढं बरं आहे निमगावमा वातावरण चांगलं एक बी म्हणे मायनान बहीणना पदर पडेल नाही तेवढं बरं आहे नाही ना पडेल पडेल टाकल्या डोकावर कारण तुम्ही ज्याल बलायले तो पुरा नेचे हो बहिणीच हो असं न कडत खाली सडकी जायला टाकल्या बहिणीच पदरले आम्हा काही नुकसान होत नाही डोकार पदरलेली हो मला सांगा पदरले आम्हा काही नुकसान व्हायले आमना मालेगावना स्टँडवर पदार लेता लेता 36 बाया स्टँडवर मरी घ्यात महाराज त्या आमना जीव ब्यास असं काही शेका तसं काहीच नाही ना लिहिले जा डोकावर पदर काय नुकसान आहे पदरले आम्हा डोकावर पदरले जा पहिल्या म्हणे बसेल मायासले विचारा सासरा जर समोर दिकी घ्या लगे डोकावर पदर कोणी जेड दिक ना तरी डोकावर पदर अरे घरातला सासू सासरा जाऊ द्या पण असं गली आली मग दळणदळाला जाई राहिनी गो एखादी बाई कुठे वावर माही नाही राहिनी आणि असा टोपीवाला बाबा दिकी घ्या ना तरी सुद्धा रस्त्यावर त्यांनी जाता जाता तोंड पिरायच नाही उभी राह पाठ करीन उभी राह पहिली बाई नाही माय बाबा इरा ना त्या बाबा काय विचार करते बाई पोरले काही वयांचे का नाही सरळ चाली म्हणे मन छातीवर इथला नियम होता पहिल्या बाईस ना हां आते
गाव माना गली माना माणूस काय सगळा सासराना सुद्धा मन बहीण छातीनं बिल्ल मोठा काल करेल कथा नियम राहिले ताते हो. पण थोडक्यात सांगू का, एक हाते टाई वाजत नाही नंदू बाबा, एक हाते टाई वाजत नाही. पहिला सासरासले देखील सुनबाया पदरले तेव्हा सासरा बी चांगला होता. आता या टोपीवाला बाबा सरनात का ज्या नवीन वैर आहेत ना त्या रिमिक्स सासरा आहेत बाबा. ढिंचा कटी चाक ढिंचा या सासरा सरनात या नवीन होणाऱ्या रिमिक्स आहेत रिमिक्स. हा पहिला सासरा सुनबाईनी इज्जत करत मनीषीन ती सुनबाई सासराला दगीन पदरली. हा तू म्हणी मिरीशी ठेवशी ती मी तुनी पगडीने ठेव स्वाव नियम होता पहिल्या बाईसनं. सासरा बी तेवढा समजदार होतात. सक्की बायकोले बोलान टाइमले विचार करत जर म्हणा बोला मा तोल घ्या मन सुनबाई काय विचार करी माय मन सासराला काय सुमारारी मन सासूल काय बी बोलस मन सुनबाई वाईट विचार करी मन मना करता मनीषीन बायकोले सुद्धा बोलाल घाबरेत पहिला म्हातारा बायकोले हो सक्की बायकोले सुद्धा बोलाल घाबरेत शरद बाबा. म्हणजे बायको सक्कीच राहत बुवा सक्की बायकोले सुद्धा बोलाल घाबरेत. बरोबर आहे की नाही. सुनबाईना समोर सुनबाई काय विचार करीन मनीषीन त्या सुनबाया पदरली आहेत आणि आता ज्या नवीन वैराना त्या सासराशने इथला सत्यानाश करेले. सुनबाई गरमा काम आवरसने आव भाऊ इथलची चड्डी घालीन फिरस. ओ काका अरे तू चड्डीनं माप तरी वाढाव रे ओ आई बा आई इथलची चड्डी घाली फिरस तुला ला सरम नाही वाढ ओ डरंग दो द्या. विठ्ठल 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 पहिलं काहीच राहिलं नाही. पहिलं काहीच राहिलं नाही. पहिले लग्ने जुळणार 100 माई 95 पोरी संसार करे त्यान मागे ना कारण असं होतं तर या बड्या सुविधा नाही होत्यात. आता मोबाईल होणार सत्यानाश होई या. हां नाही ते पहिले बोलतं सहन करायची कॅपॅसिटी होती बाईसनी आता ती राहिली नाही.